Hello friends, today we are going to learn about the Venn diagrams. Next point from the chapter first, that is Venn diagram. The diagrams representing sets are called Venn diagrams. म्हणजेच अशा काही आकृत्या ज्याचा उपयोग आपण सेट्समधले जे एलिमेंट्स आहेत ते दाखवण्यासाठी करतो अशा आकृत्यांना किंवा डायग्राम्सना आपण म्हणणार आहोत वेन डायग्राम. व्हेन या गणितज्ञाने त्या शोधून काढल्या म्हणून त्यांनी त्या डायग्राम्सला स्वतःचं नाव दिलं वेन डायग्राम्स. त्या डायग्राम्स तुम्ही स्क्वेअर पण वापरू शकतात, सर्कल वापरू शकतात, ओव्हल वापरू शकतात, हेक्झॅगॉन, पेंटॅगॉन अशा कुठल्याही प्रकारच्या आकृत्या तुम्ही वेन डायग्राम्स म्हणून वापरू शकतात. फॉर एक्झाम्पल हिअर वी हॅव द सेट्स ऑफ vowels A, E, I, O, U. There are 5 vowels in English alphabets. Therefore, A is the set of vowels A, E, I, O, U. And to denote these elements or this set, we use here square as a Venn diagram. एक स्क्वेअर घेतलेला आहे आपण आणि त्याच्यामध्ये हे एलिमेंट्स लिहिलेले आहेत A, E, I, O, U आणि त्या सेट्सचं जे नाव आहे त्या डायग्रामच्या मध्ये राईट डाऊन केलेलं आहे. याला म्हणणार आहे आपण व्हेन डायग्राम. तुम्ही यासाठी सर्कलसुद्धा वापरू शकता. नाव द नेक्स्ट पॉईंट इज सबसेट. सेट म्हणजे काय आपण पाहिलं, आता आपण सबसेट म्हणजे काय पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल हिअर वी हॅव अ सेट ए कंटेनिंग द एलिमेंट्स 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. एवढे 7 एलिमेंट्स सेट एमध्ये आहेत. नाव हिअर सेट बी इज एलिमेंट्स containing elements set B contains the elements 5, 6 and 7. जर आपण ही दोन्ही सेट्स ऑब्झर्व केले तर आपल्या असं लक्षात येईल की 5, 6 आणि 7 हे एलिमेंट्स एमध्ये देखील आहेत. 5, 6 and 7 म्हणजे सेट बी मधील प्रत्येक एलिमेंट हा सेट एमध्ये आहे. वेन एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज an element of the set A. In such a condition B is a subset of A. बीमधील प्रत्येक एलिमेंट जर एमध्ये असेल तर बी हा एचा सबसेट आहे असं आपण म्हणू शकतो. पण बीमधले सगळे एलिमेंट्स हे एमध्ये असायला हवे. हिअर एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ॲन एलिमेंट ऑफ द सेट ए. देअरफॉर बी इज अ सबसेट ऑफ सेट ए. आणि तो लिहिणार कसा आहे आपण बी सबसेट ए. आडवा यू काढायचा आणि त्याच्याखाली एक आडवी रेष मारायची. बी इज अ सबसेट ऑफ ए अँड रीड इट ॲज B is a subset of A. फक्त आपल्या कंडिशन काय लक्षात ठेवायची, बी मधील प्रत्येक एलिमेंट हा ए मध्ये असायला हवा. नाव पॉईंट्स टू रिमेंबर अबाउट द सबसेट. एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ. प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो. म्हणजे ए जर आपण सेट घेतला तर ए हा एचाच सबसेट आहे. ए इज अ सबसेट ऑफ ए इट सेल्फ. नेक्स्ट पॉईंट, अँड एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. आपण एम्प्टी सेट म्हणजे काय पाहिलं, असा सेट ज्याच्यामध्ये एकही एलिमेंट नसतो त्याला आपण नल सेट पण म्हणतो आणि तो डिनोट करतो आपण फायने. म्हणजे प्रत्येक सेटचा एम्प्टी सेट हा सबसेट असतो किंवा नल सेट हा सबसेट असतो. देअरफॉर फाय इज अ सबसेट ऑफ सेट ए इफ ए इज इक्वल टू बी. म्हणजे इक्वल सेट्स आहे, म्हणजे ए मधले एलिमेंट्स आणि बी मधले एलिमेंट्स हे सारखे आहेत. इफ ए इज इक्वल्स टू बी देन ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ बी. म्हणजे ते एकमेकांचे सबसेट्स असतील केव्हा, जर ते दोन्ही सेट्स इक्वल असतील तर. अँड व्हाईस वर्सा, याच्याच उलटं इफ ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए. जर असं असेल तर ते दोन्ही सेट्स इक्वल असतील, म्हणजेच ए इज इक्वल्स टू बी. नाव द नेक्स्ट वन इज युनिव्हर्सल सेट. युनिवर्स म्हणजे सगळ्यात मोठं. युनिवर्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये सगळे पृथ्वी सगळे ग्रह तारे सामावून घेतो, त्याला आपण युनिवर्स म्हणतो. युनिवर्स इथं याचा अर्थ होतो सगळ्यात मोठा सेट. युनिवर्स म्हणजे सगळ्यात मोठा सेट जो इतर सेटला सामावून घेतो. लेट्स टेक एक्झाम्पल. यू इज इक्वल्स टू ए बी सी डी ई एफ जी. ए टू जी पर्यंतचे अल्फाबेट्स आपण यूमध्ये घेतले. आपल्याकडे ए हा सेट पण आहे ज्याच्यामध्ये बी डी आणि एफ हे 3च एलिमेंट्स आहेत. जर आपण व्हेन डायग्राम यूज केली तर व्हेन डायग्रामने आपण अशा पद्धतीने दाखवू शकतो. हा आहे ए सेट ज्याच्यामध्ये बी डी एफ हे 3 एलिमेंट्स आहेत. बी डी आणि एफ हे 3 एलिमेंट यूमध्ये पण आहेत आणि एमध्ये पण आहेत. म्हणून आपण आधी एमध्ये लिहिले. युनिव्हर्सल सेटसाठी कधीही लक्षात ठेवायचं आपल्याला रेक्टँगल वापरायचं आहे. एमधले सेट सोडून उरलेले एमधले एलिमेंट्स सोडून जे उरलेले एलिमेंट्स आहेत ते सर्कलच्या आपण बाहेर लिहिले. ए सी ई आणि जी
हे BDF आपण रिपीट लिहिले नाही, हे ऑलरेडी याच्यामध्ये येणार आहे यूमध्ये. म्हणजेच हा जो मोठा सेट दिसतोय हा आहे युनिव्हर्सल सेट, तो आपण यूनी डिनोट केला आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ABCDEFG हे सगळे एलिमेंट या यूमध्ये येणार आहे. एमध्ये मात्र हे 3च एलिमेंट येणार आहे. यावरून आपण असं म्हणू शकतो की सेट A इज अ सबसेट ऑफ U. सेट A इज अ सबसेट ऑफ U. Here we can say that set A is a subset of U. Now next point is complement of set. पुन्हा आपण वरचंच एक्झाम्पल घेणार आहोत. U is equals to ABCDEF. A is equals to BDF. Here A is subset of U. Then the complement of set is denoted as A dash. Complement of set हे आपण कसं डिनोट करणार आहे, A आणि त्याच्या डोक्यावर एक छोटीशी रेष मारणार आहोत, त्याला म्हणायचं A dash. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट A dash कसा आहे, A dash is equals to collection of elements X such that X belongs to U. म्हणजे X हा कशात असणार आहे, युनिव्हर्सल सेटमध्ये असणार आहे. अँड X डज नॉट बिलॉंग टू यू, पण तो एलिमेंट Aमध्ये असायला नको. A डॅशमधले एलिमेंट्स हे Uमध्ये असायला हवे, पण Aमध्ये असायला नको. म्हणजे Aमधले सगळे एलिमेंट्स सोडून उरलेले जे एलिमेंट्स आहे ते कॉम्प्लिमेंटमध्ये येणार आहेत A डॅशमध्ये. मग आपण वेन डायग्रामवरून जर बघितलं, ही तीच वेन डायग्राम आहे जी मागे बघितली. याच्यामध्ये जर पाहिलं तर A सेटमध्ये B, D आणि F आहेत, पण आपल्या सेटमध्ये सांगितलं आहे एक्स डज नॉट बिलॉंग टू ए, म्हणजे आपल्याला हे तिन्ही एलिमेंट्स A डॅशमध्ये नको. मग उरलेले एलिमेंट कुठले, A, C, E आणि G. हे 4 एलिमेंट्स कशात येणार आहे, कॉम्प्लिमेंटमध्ये. A डॅश इज इक्वल्स टू A, C, E आणि G. म्हणजेच हा जो सर्कल आहे हा आहे A आणि सर्कलच्या बाहेरचा जो भाग आहे तो आहे A डॅश. त्याला म्हणणार आहे आपण कॉम्प्लिमेंट ऑफ सेट A. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट A. Now let's see the examples from practice set 1.3. First example, if A is equals to ABCDE, B is equals to CDEF, C is equals to BD and D is equals to AE. आपल्या इथे 4 सेट्स दिलेले आहेत A, B, C आणि D. आणि त्यांनी पुढे विचारलं आहे देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू. खालीलपैकी कुठले स्टेटमेंट्स ट्रू आहेत. फर्स्ट इज C इज अ सबसेट ऑफ B. दोन्ही सेट लिहून घेऊ आपण. B इज इक्वल्स टू CDEF अँड C इज इक्वल्स टू BD. त्यांनी म्हटलं C इज अ सबसेट ऑफ B, म्हणजे C मधील प्रत्येक एलिमेंट कशात पाहिजे, B मध्ये. बघूया आहेत का. C मधला एलिमेंट आहे B, याच्यात आहे का, नाही. D आहे का, आहे. एकच एलिमेंट आहे, पण एक एलिमेंट असून चालणार नाही. हे दोन्ही एलिमेंट आपल्याला B मध्ये पाहिजे, ते नाहीत, म्हणून C इज नॉट सबसेट ऑफ B. देअरफॉर दिस स्टेटमेंट इज फॉल्स. नाव नेक्स्ट इज A इज अ सबसेट ऑफ D. दोन्ही सेट लिहून घेतलं इथे पुन्हा. A इज अ सबसेट ऑफ D म्हणजे A मधला प्रत्येक एलिमेंट D मध्ये पाहिजे, पण इथं A मधला प्रत्येक एलिमेंट D मध्ये असूच शकत नाही, कारण D मध्ये फक्त 2 एलिमेंट आहेत आणि A मध्ये टोटल आहेत 5 एलिमेंट, म्हणून हे शक्य नाही. कारण या A मधला हा A आहे आणि E आहे, पण B, C आणि D हे एलिमेंट D मध्ये नाहीत. देअरफॉर इट इज false. Now next statement is D is a subset of B. पुन्हा दोन्ही सेट लिहून घेतले आपण. पुन्हा याच्यामध्ये बघायचं आहे D मधला प्रत्येक एलिमेंट B मध्ये आहे का. D मधला एलिमेंट A इथे दिसत नाही आहे आपल्याला, E मात्र आहे. एक एलिमेंट आहे, एक नाही, म्हणून दिस स्टेटमेंट इज फॉल्स. नाव नेक्स्ट वन इज D इज अ सबसेट ऑफ A. बघूया D मधले दोन्ही एलिमेंट आहे का A मध्ये. A आहे, E पण आहे. देअरफॉर yes, it is true. D is a subset of A. Now next question. Take the set of natural numbers from 1 to 20 as universal set. Universal set घ्यायचा आपल्याला 1 ते 20 अंक असलेला. And show sets X and Y using the Venn diagram. X set पण दिलेला आहे आपल्याला. U is a universal set. लिहून घेतले आपण त्याचे एलिमेंट्स 1 to 20. हिअर तुम्ही डॉटेड लाईन केली किंवा पूर्ण एलिमेंट्स लिहिले तरी चालतात. X सेट कसा आहे, X is equal to X such that X belongs to N and 7 less than X less than 50. म्हणजे Xची व्हॅल्यू ही 7पेक्षा मोठी आणि 15पेक्षा लहान पाहिजे. मग 7पेक्षा मोठा अंक आहे 8 आणि 15पेक्षा लहान आहे 14. म्हणजे 8 ते 14 अंक Xमध्ये येणार आहेत. 8, 9, 10, 11, 12, 13 and 14. These are the elements of X. Now Y. Y is a collection of elements Y such that Y belongs to N. Y is a
प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. वाय हे प्राईम नंबर आहे कुठून कुठपर्यंत 1 ते 20 मधल्या मूळ संख्या त्या लिहून काढल्या आपण लिस्टिंग मेथडने. ही रूल मेथड आहे, लिस्टिंग मेथडने लिहून काढू. 2, 3, 5, 7, 11, 13, 17 and 19. All these are the prime numbers from 1 to 20. Now let's denote this using the Venn diagram. आता पहिला जे सेट आहे एक्स त्याच्यासाठी आपण वेन डायग्राम इथं काढलेली आहे. एक्समधले सेट्स जे आहेत ते आपण सर्कलमध्ये लिहिले. एक्समधले जे एलिमेंट्स आहेत ते सर्कलमध्ये लिहिले. हे सर्कल म्हणजे एक्स सेट आहे, त्याच्यातले एलिमेंट्स आहेत 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. आणि उरलेले जे एलिमेंट्स आहे 1 ते 20 मधले हे एलिमेंट्स सोडून ते आपण ह्या स्क्वेअरमध्ये लिहिलेले आहेत, रेक्टँगलमध्ये लिहिलेले आहेत. दिस वन इज द युनिव्हर्सल सेट. या पद्धतीने आपण युनिव्हर्सल सेट आणि सेट एक्स हा वेन डायग्रामने डिनोट केलेला आहे. याच पद्धतीने तुम्ही यू आणि इथं एक्सच्या ऐवजी वाय लिहून वायमधले एलिमेंट्स डिनोट करू शकतात. यू हॅव टू सॉल्व द रिमेनिंग एक्झाम्पल्स.